टिळक. टिळक, तुम्ही चौपाटीवर इथे कशासाठी उभे आहात? अहो, पाणीपुरी भेळपुरी खाणं हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि आम्ही तो रोज मिळवणारच. टिळक, आम्ही सर्व आता संतोषाचे जनक आहोत. उगाच तुमचे ते असंतोषाचे अग्रलेख आता आम्हाला नकोत. आता पानोपानी साबण लावणारी फेसाळ बाई आम्हाला हवी आहे. टिळक, उगाच तुम्ही दरार स्ट्रीटच्या शाळेत शेंगा कुणी खाल्ल्या त्यांची नावं सांगू नका. ती फोलपट आहेत ना, ती वाऱ्यावर उडवून लावा, तरच तुमची धडगत आहे. टिळक. टिळक, आता हे शहर ग्रॅनाइटनं गुळगुळीत बनलंय. तुमचा जोडा चालताना त्यावरून घसरेल, तर ग्रॅनाइटला थोडी टाकी मारून घ्यायला सांगा. इथे तुमचे बी रुजणे कठीण आहे. तुम्ही कोण होतात हे खरंच आम्हाला माहीत नाही. तुम्ही मंडालेला काळा खट्टा प्यायला गेला होतात काय, की मंडाळे म्हणजे एखादी पिकनिक स्पॉट आहे? टिळक. तुमचे धोतर खूपच ऑड वाटते इथे चौपाटीवर. एखाद्या गावखातातल्या गड्यासारखे, माथाडीसारखे. तुम्ही रत्नागिरीस चिखलीला परत जा. तुमचं स्वातंत्र्य सैनिकांचं पेन्शन अडलं असेल ना दिल्लीत, तर आम्ही ते पाठवून देऊ तुमच्या पुढच्या पिढ्यांना. आणि काय त्या गायकवाड वाड्यातल्या मातीच्या जाडजूड भिंती, किती ओंगळ वाटते ते. तुम्ही एक करा टिळक, वाडा पाडून तो बिल्डरला विका, म्हणजे छान मल्टी स्टोरीड कॉम्प्लेक्स होईल. सुखाने 4 घास खाल. उगाच आंदोलनाच्या लष्कराच्या भाकरी भाजू नका. आणि टिळक, जाता जाता साने गुरुजींना एक निरोप द्या, म्हणावं श्यामला. उगाच आईच्या डोळ्यातून पाणी काढणाऱ्या गोष्टी सांगत बसू नका. त्याला दुबई मस्कतला पाठवा. टिळक, आज इथे डॉलरची गरज आहे. तुमचे डोके ठिकाणावर आहे काय टिळक? तुम्ही डॉलर मिळवा. लोक बघा किती आनंदात बिअरच्या ग्लाससारखे फेसाळलेत. तुम्ही स्वदेशी बार टाका, मस्त जगा. भूखंड घ्या, फार्म हाऊस घ्या, स्विस बँकेत पैसे ठेवा. मुलांना ग्रीन कार्ड द्या, आनंद करा. आणि जमलंच तर सिंहगडच्या बंगलीच्या स्पॉटवर एखादं 5 स्टार हॉटेल काढा. तेच तुमच्या हिताचे आहे. तोच इथला स्वदेशी वाण आहे. तोच इथला स्वदेशी वाण आहे. टिळक. अशोक नायगावकर.